जनाविरहित हा लाभ, जनाविरहित हा लाभ, काचे नव साठवणी, धन घरी पांडुरंग अभंगजी सरीना. तुका म्हणे विष्णुदासा, नाही आशा दुसरी, धन घरी पांडुरंग अभंग जे सरीना. समजरण सरोजम सांगनीला उदावम, जगननिहित पाणी मंडनं मंगनारा. तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं, सदैवदासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू व्रत मन मन, पांडुरंग करू स्वामी कृष्णाथ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा. नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा. गीतेचा अर्थ सकर धोरू प्रगट बदला ज्ञानेश्वर, तयाचे चरणावर साष्टांग हे नमनगा. राम विजय हरी विजय सार, पांडव प्रताप ग्रंथ केला थोर. तो श्रीधर स्वामी नाझरेकर पंढरपूर निवासी, तयाचे चरणावरी साष्टांग. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. भाग्यवंता हिची जोडी परवडी, संतांची धन घरी पांडुरंग अभंग जे सरीना. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला संतपर प्रकरणातला अभंग आहे. आजच्या दिवसाला अनुसरून 5वा 6वा दिवस हा संत प्रकरणातला असतो. आणि या वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे या अभंगामध्ये तुकोबाराय खरा भाग्यवान कोण आहे त्याची लक्षणं सांगतात. मला वाटतं भाग्यवान पाहत असताना तुमची आमची नजर वेगळी आहे. आपण कोणाला भाग्यवान म्हणतो आणि संत कोणाला म्हणतात. आमची भाग्यवान पाहण्याची नजर जुना काळ जर डोळ्यापुढे आणला जा, पाठीमागच्या काळामध्ये जुन्या म्हाताऱ्यांच्या लक्षात येईल. भाग्यवान पाहण्याचं लक्षण असं होतं, मुलगी पाहायला जर गेली तर शेणाने सारवलेली घरं असायची आणि तिला पाण्यात पाय भिजवायला लावायचा आणि पावलाचा ठसा उमटला की मग त्याच्यावरून ठरवायचं ती भाग्यवान आहे की नाही. काही माणसं उंच कपाळ ज्याचं दिसलं त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं ज्याचे मोठाले डोळे आहेत त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं ज्याचा हात सरळ केला असा कमळाच्या कळीसारखा लांब सडक बोट ज्याचे आहे त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं ज्याचा पाय जमिनीला टेकवला का अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्या इतकं किंवा अंगठ्यापेक्षा लांब असलं त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं ज्याचा पाय जमिनीला टेकला का करंगळी जमिनीला टेकत नाही, आधांतर तरंगलेली असते, तो चटकन बेमान होणारा, विश्वास न ठेवण्यालायक असतो. वागण्याचा विषय पण आपली नजर मला सांगायची, आम्ही कोणाला भाग्यवान म्हणतो. आमची नजर अशी प्रॉपर्टी मालमत्ता बंगला गाडी पाहिली का आपण म्हणतो काय भाग्यवान माणूस आहे, जयाची आहे द्वारी सोनोरी मारुती कार. आपली नजर सांगतोय संत त्याला म्हणत नाही भाग्यवान. तुकोबारांनी लाथांनी सगळे बाजूला आणि एक भाग्यवान सांगितला या विश्वामध्ये, ज्याला ज्ञानेश्वरीची संगत झाली, ज्याला गाथ्याची संगत झाली, ज्याला संतांची जोडी परवडी संगती पंगती प्राप्त झाली, तो या विश्वातला खरा भाग्यवान. हे तुकोबारायचं स्पष्ट मत आहे.
आपण पाहतो ते भाग्यवान नाही, ते अभागीच आहे. पण संत ज्याला भाग्यवान समजतात तो खरा विश्वातला भाग्यवान. संत तर आहेत पण त्यांच्या संगतीत जो आला तोही भाग्यवान करतो. मग या संतांच्या घरात नेमकं प्रॉपर्टी काय आहे, यांचं धन काय आहे, जरा डोकावून बघा. संतांच्या घरामध्ये एकच धन आहे, परमार्थ महाधन. बरं, हे धन असं आहे, संपदा तयाची न सरे कल्पांती, न संपणार धन संतांच्या घरात आहे. आमचं धन शाश्वत नाही. आज तुमच्या खिशातली नोट माझ्या खिशात येणार आहे. नाही, हे फक्त उदाहरण सांगितलं. आणि माझ्या खिशातली नोट कोणाच्या तरी खिशात जाणार आहे. म्हणजे ही चंचल आहे, थांबत नाही, हे शाश्वत नाही. पण परमार्थ जे धन आहे ना, जे ज्यांनी प्राप्त केलंय, तर ते काय म्हणतात, पायोजी मैंने राम रतन धन पाओ, पायोजी मैंने राम रतन धन पाओ. हे धन आमच्या घरात आहे. मला वाटतं संतांची प्रॉपर्टी ना आपली प्रॉपर्टी. ते म्हणतात लोका घरी गाई म्हशी आणि आम्हा घरी उंदीर घुशी. मग आमच्या घरातली प्रॉपर्टी पाहिजे का तुम्हाला? देवन धन आहे, धन घरी पांडुरंग. बरं, हे धन कसं आहे? अभंग आहे, ज्याला भंग नाही. आणि संतांचं धन अभंगच आहे. मला वाटतं प्रभू रामचंद्राने समुद्र तरुण जाण्याकरता नळवीर जांबवंताला जो काही शाप आशीर्वादात रूपांतर झाला होता आणि त्यांच्या हाताने ती दगड करत होती पहिलं तीराला जाण्याकरता, तो राम सेतू बांधला. सगळ्यांना हे ज्ञात आहे. तो राम सेतू तोडण्याचा प्रयत्न झाला, तुटला नाही. तुटला हा भाग निराळा आहे, पण राम सेतू बांधला, तो तोडण्याचाही प्रयत्न झाला. तुटला असेल नसेल तुटला. मग भाव ऐका किती गोड आहे साधूंचा. राम तुकाराम दो नाम एकांग, उनका से तो भंग गया, इनका से तो अभंग. हे न भंगणार आहे अशी संपत्ती, असं धन संतांच्या घरात आहे. धन घरी पांडुरंग, अभंग जे सरेना. आपण ज्या धनाच्या मागे ना, त्या धनाच्या व्यतिरिक्त, जनाच्या व्यतिरिक्त विरहित वेगळा ठेवा संतांचा असतो. आणि ते ठेवायला आकाश अपुरं पडते. पहिली गोष्ट, आपण ज्या धनाकडे, त्या धनाची आशा संतांना. कारण आशा दुःखाला कारण ठरते. आशा जैशी दुःखाते, व्याधी निंदा दुरिते. म्हणून तुका म्हणे विष्णुदासा, नाही आशा दुसरी, फक्त धन घरी पांडुरंग, अभंग जी सरीना. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं बोलतोय सर्वांना ज्ञात आहे, आपलं हे नांदूर पठार श्री क्षेत्र. आणि या ठिकाणी अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तुमची ही माती. आणि यामध्ये येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून आला, मला वाटतं कुठंतरी त्यांनी माझं कीर्तन ऐकलं आणि त्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा, तसं परिसरामध्ये भरपूर फिरलोय तुमच्या, पण तुमच्या गावात पहिल्याच वेळेला तुमच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून आला, आदरणीय हरिभक्त परिणामचे गुरुबंधू धनंजय महाराज यांच्या बरोबर धनंजय महाराजांच्या माध्यमातून उपस्थित गुणवान मंडळी आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेवर नतमस्तक होतो. सुंदर असं मृदंग वाजवणारे दोघेही, याच्यात 1 नंबर 2 नंबर काढणार नाही, दोघे एकच नंबर आहे. सुंदर असे चोपदार आहे. चोपदार सुद्धा असे देखणे असले पाहिजे. हा नाही, इतके देखणे नसावा कीर्तनकारापेक्षा. लोकांचं लक्ष कीर्तनात लागत नाही. सुंदर असे चोपदार आहे. विद्यार्थी मंडळी वारकरी शिक्षण संस्थेची, आणि एक विद्यार्थी जरी कीर्तनात असला माऊली तर ज्ञानोबरायाची हजेरी असते. आणि ही सगळी विद्यार्थी मंडळी आपल्या सगळ्या, जेवढे ज्ञानाने श्रेष्ठ आहे माझ्या समोर बसलेली, आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मला वाटतं तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन माझ्याकडून होईल का नाही सांगता येणार नाही. तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन होईल का नाही सांगता येणार नाही. पण लक्षपूर्वक जर ऐकायला बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं कीर्तन सांगेल. मोगम बोलून गोष्टी सारखं निघून जाणार नाही. प्रमाण सांगल, ओवी सांगल, कोणत्या शास्त्रातला विचारा, कुठं वाचलं, नाव सांगल, विठाला. मानवी जीवन जगत असताना पहिली गोष्ट, तुम्ही एवढा मोठा सोहळा आयोजन केला, आजचा 6वा दिवस आहे. काय कारण आहे? एवढा मोठा सप्ताह तुम्ही प्रतिवर्षी करताय, नाहीच केला तर काय आहे? याच्यातून फायदा काय मिळतोय? सत्संग जीवनातला सगळ्यात मोठा लाभ आहे. विचारलं होतं उद्धवाने, एकांतामध्ये भगवंताला घेतलं, तेव्हा तुला मला आज जरा विशेष विचारायचं, चल बाजूला. एकांतामध्ये नेलं, सांग मला काय सांगू. अरे मला तुझी प्राप्ती झटपट होईल असं एखादं काहीतरी सांग ना मला गुप्त. तुला गुप्त तत्वज्ञान ऐकायचं का उद्धवा? सांगतो, ऐक. तेच तत्वज्ञान संत कवी महिपती महाराजांनी भक्ती विजयात आणलंय.
ऐक माझी प्राप्ती मी झटपट कसा प्रसन्न होत होते. श्री भागवती कृष्णनाथ उद्धवासी सांगे हितार्थ मद प्राप्तीचा सतसमागम धरावा. एकांतातलं ज्ञान आहे उद्धवा. काय सतसंगतीमध्ये उन्नतीकडे जाण्याचा रस्ता मिळतो, म्हणून हे सप्ताहाचं आयोजन असतं. सतसंगामध्ये जीवन जगण्याची कला मिळते. अरे ज्याला जगण्याची इच्छा राहिली नाही, मरगळलेल्या मनाला ताकद देण्याकरता सत्संग असतो. विठाला जरा माफी मागून बोलतो. 7 दिवस कीर्तन ऐकले ना, आमच्यात काहीच बदल नाही झाला, फुकट गेला. कीर्तन हे परिवर्तन आहे. काहीतरी तर बदल व्हावा, त्याच्याकरता सत्संग आहे आणि होतो. 100% लाभ मिळतो सत्संगाचा. आमच्या भागामध्ये गाव आहे, मी नाव नाही सांगत, पेपरला जाहीर झाला असं तुम्हाला माहिती. त्यांनी असं ठरवलं का 2 लाख रुपये वर्षाला सप्ताहावरती खर्च केला जातो, त्यापेक्षा आपण इतर गावाची काहीतरी कामं करू, हा पैसा वाचवून. माफी मागून सांगतो तुम्हाला, गावचा विकास होईल. 10 वर्ष त्या गावात सप्ताह नाही. आमच्या परिसरातलं 10 वर्ष झाले सप्ताह नाही. बाकीच्या गावाची उंची वाढली सप्ताह करून सुद्धा. सप्ताह न करता गावाची उंची वाढली नाही. पण माफी मागून सांगतो, मुली जास्त पळून गेल्याचं प्रमाण त्या गावात. विठाला विठाला सत्संगाची गरज आहे, त्याच्याशिवाय नाही संस्कार घडू शकत उद्धवा. संगती हा जीवाचा स्थायी भाव आहे. बायकोनं जर सांगितलं ना साखर घेऊन या, तर रस्त्यानं चालता चालता मित्राला म्हणतो चल जरा दुकानात जाऊन. म्हणजे जीवाचा संगती हा स्थायी भाव. संगे ही बाधते लोके निसंग सुखम असतो. ते संगतीमध्ये माणूस घडत असतो, संगतीने बिघडत असतो. म्हणून संगती करत असताना जरा सावधान. बालपणामध्ये ज्याला संस्कार संगत चांगली घडली त्याचं तारुण्य चांगलं असतं. ज्याचं तारुण्य चांगलं त्याचं म्हातारपण चांगलं असतं. आणि क्रांती केली वारकरी संप्रदायानं. बालपणामध्ये संस्कार देण्याची सुविधा केली आणि बाल संस्कार शिबिर गावागावात काढलं. हेच बालपणात संस्कार घडावे त्याच्यात करताय. आमच्याकडे एक मन आहे, तुमच्याकडे ऐक नाही कुणास ठाव. एक तर जीवाला संगच नसावा, एकटा जीव सदाशिव म्हणजे तुमच्याकडे पण जीवाला संग नसावा. आणि एक सोपं बोलू, एवढं अंडरलाईन करून घरी घेऊन जा. अहो नाही, स्टेटस ठेवा, याचा स्टेटस ठेवा बिंदा. स्टेटस मोबाईलचं नाही म्हणा. मोबाईलचं स्टेटस स्वतः करता नसतं, दुसऱ्या करता असतात. थोडं माफी मागून बोलू, ज्याच्या करता ठेवलं त्यानं जर नाही पाहिलं तर अजून दुःख असतं. म्हणून स्टेटस मोबाईलचा नाही म्हणत, इथं करून ठेवा, इथं करून ठेवा. मी ज्याच्या बरोबर राहतो त्याच्या बरोबर राहिल्यावर देवाला राग तर येत नसाल ना. असा माणूस तर नाही ना आपल्या संगतीत. देवाला राग येईल अशा माणसाची संगत करू नका. सोपं सांगायचं, गावात भजन करणारा माणूस असू द्या, त्याची संगत करा, आनंद मिळेल आपल्याला. संगती, वाईट माणसाची संगत जर घडली ना, त्या वाईटाला जेवढं भोगावं लागत नाही ना, तेवढं संग राहणारा भोगावं लागतं. मी लोकांना कशाला इतकीच बसू. आमच्या चुलत्याला गावाची कडली एकीकडची वाटली, वांगे फोड पद्धतीने बांधून घेतली त्यानं. आता कॅमेरा नाही म्हणून बिनधास्त बोलतोय मी, कारण तो ऐकल याची भीती ना मला. कॅमेरा नाही म्हणून बोलतोय, तर त्याने भांडून घेतलेली एकीकडची वाटली, त्याच्यामध्ये चिताचं झाड आहे. गावातले लोक टाइमपास म्हणून ते देवपत्ते करते. आता ह्याला पत्त्यातलं आमच्या चुलता कारखान्यात कामाला, त्याला चुलत्याला पत्त्यातलं काहीच कळत नाही, बावळट येते तो पत्त्यातलं नाही कळत त्याला. आणि मग त्याला असं वाटलं आपल्याला कळत नाही, पण पाहायला काय हरकत आहे, चिताचं झाड आपलं, जमीन आपली, पाहायला काय हरकत आहे. मग बरं, ज्याला काहीच कळत नाही ना ते जास्त बोलल्याशिवाय राहत नाही. एक बोलू तुम्हाला, विद्वान माणसाच्या समोर नतमस्तक व्हावं. विद्वानाच्या पुढे आपला विद्वानपणा जर दाखवाल तर अधपतन होत असतं माणसाचं. तिथं गेल्यानंतर आता याच्यापेक्षा त्यांना जास्त कळतं ना, त्याच्यातलं गप नाही बसलं. तिथं गेलं, वजन आणायचं, या का सोड दुर्ली ते कुणीतरी केला शिवूर पोलीस स्टेशनला फोन.
पोलीस गाडी आली, ते सायरन वाजले. आता हे अट्टल खेळणारे जे असतात ना, याला खेळायचं माहिती राहतं, पळायचं माहिती राहतं. कपडे वगैरे तिथंच पैसे पडलेले, आणि आमचा सुद्धा म्हणे आपल्याला काय जमीन आपली चिताचं झाड आपलं, आपल्याला खेळता येत नाही, आणि कर नाही त्याला काय डर आहे. आता ते खातंय. टाकलं गाडी तर नेलं पोलीस स्टेशनला, आणि ते चुलत्याने मला फोन केला. मला म्हणे आज मला पोलीस स्टेशनला आलं. म्हणून का काही नाही बा, नुसते पत्ते पाहत होतो. माझा भाव काढला का सांगायचा. दुर्जनाच्या संगतीत जाल तर त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही भोगा. सावधान. त्याच्याकरता ज्ञानोबा काय म्हणतात, संताचे संगती स्वतंत्र बुद्धीने तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. तुम्हाला संतांचा संग केल्याशिवाय देव नाही, भक्ती सुद्धा कळत नाही. दैवी ह्याच्या गुणमयी मम माया दुरत्या मामे वय प्रपद्यंते माया बेता तरंती ती तरंती या पदावर निरूपण करत असताना ज्ञानोबांनी बारकाईने निरूपण केलं. माया ही एक नदी दाखवली, आणि त्या माया नदीच्या पहिल्या तीराला जाण्याकरता अनेकाने अनेक साधनाचा अवलंब केला. पण स्वतंत्र बुद्धीनं पलीकडे गेले असा एक तरी उदाहरण दाखवा. माऊली म्हणताय काय स्वतंत्र बुद्धीनं नाही जात आहे, आणि आमचं सध्या तेच चाललेलं नाही. आम्हाला पटला असा परमार्थ चालला, आम्हाला आवडला असा, आमच्या सवडीत बसला तर देव, नैवेद्य दाखवला तर सणावाराला, न रूपाशी तसाच सणावारालाच. इतर दिवशी नैवेद्यच नाही घरामध्ये. एक माफी मागून बोलतो मी, बाबा शिवपुराणे, शिवपुराणामध्ये इतका गोड मी श्लोक सांगेल तुम्हाला की तो अध्याय कोटीरुद्र संहितेमध्ये हा भाव आहे का जर देवाला नैवेद्य दाखवला, देवाला नैवेद्य का दाखवायचा, दाखवल्यानं काय होतं, जर तुम्ही रोज देवाला नैवेद्य दाखवून घरातली लोक जेवत असाल, घरातल्या प्रत्येकाचं आयुष्य वाढतं. म्हणून देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. कोण दाखवत नाही नैवेद्य? बरं तुमच्या भागात कसं आहे मला माहिती नाही. आमच्याकडे तर असं आहे, देवाला नैवेद्य दाखवत असताना माणसाकरता मोठ्या पोळ्या आणि देवाकरता लहान लहान चालत्या. नाही नाही, मोठ्या पोळी त्याच्या पोटात दुखत का? बरं काय दाखवून तू मलाच खायचा काय? मी एका मोठ्या घरात पाहिलं, त्या माऊलीने 7 नैवेद्य खाली आम्ही ठरले, आणि लहानी जाऊन मोठ्या जावाला विचारित होती, म्हणजे अक्का काय ठेवू त्याच्यावरती? म्हण ठळगोळाचा खडा. आणि तिनं असं न वर खडलं, 7 नैवेद्याला चोपडलं. मी तर पाहतच राहिलो. मी म्हणलं रंगूबाई गुळ थोडा लाव, देवाला हात बनला. आमची भक्ती आम्हाला आवडत अशी चालली, म्हणून पदरात काहीच पडलं ना. संतांच्या संगती स्वयंबुद्धीनं नाही. आता ओवी ऐका किती बोल. एक स्वयंबुद्धीच्या बाई रिघाल तयाची श्रुतीची नाही, एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळली. पण पलीकडे नाही जाता आलं त्यांना. एक वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहम भावाच्या झोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले, पलीकडे नाही गेले. एक वैसेच्या दाड बांधले मग मनमथाचे काशी लागले, ते विषय मगरी सांडिले चबुळोनिया. पण पलीकडे नाही जाता. पलीकडे जायचं का तुम्हाला?
हेथ एकच लीला तरले जे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तयालीच थडिये सरले माया जग अलीकडच्या काठावर पाणीच राहिलं नाही तरण्याचे साया देखील त्यांना घ्यावा लागत नाही कोणाला संतांच्या संगतीत ज्याला भक्ती कळावी देव कळाला तसा स्वतंत्र बुद्धीनं कळत नाही बरं लय सोपं बोलतो आपला ग्रामीण भाग आहे तुम्ही बेलाची पानं वाहता भरपूर वाहिली तुम्ही भरपूर वाहिली किती पुण्य पदार्थ पडलं पाहायचं जरा तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला किती पुण्य मिळालं ऐका बेलाची पानं ज्याला व्हायची त्याने 5.5 ला अंतरून सोडावं 50% एवढं लिहितं बरं का आता बघा तुम्ही शेवटलं कोणीच राहत नाही दुसरी गोष्ट सोमवार अमावस्या पौर्णिमा मकर संक्रांत या 4 दिवशी बेलाची पानं तोडता येत नाही दोष होतो बरं तिसरा मुद्दा 7 वाजेच्या आत जर स्नान झाला असेल तर बेलाची पानं वाहता येतात चौथा मुद्दा पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडता येत नाही 5 एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानं तोडू शकत नाही आणि तो मंत्र तुम्हाला माहिती नाही तुम्ही सांगून ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तक सांगतो कोणी बेलाची पानं तोडण्याचं मंत्र सांगू मी काढ दादा रेकॉर्ड करा लिहून घ्या कळू द्या आपल्या लेकरांना पुढच्या पिढीला कळू द्या ना जरा श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा असा मंत्र बेल वृक्षाची पानं तोडण्याचा आहे तसा अधिकारच प्राप्त होत नाही माणसाला बेलाची पानं तोडण्याचा काय म्हणायचं श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा असा मंत्र म्हणायचा दर्शन करायचं आता बेलाची पानं तोडण्याच्या अधिकाराचे तुम्ही झाला बेलाची पानं तोडा आता तुम्ही रावळा त्या महादेवाच्या अरे तुमच्या हातात बेलाची पानं आहे महादेव तुमच्या बेलाच्या पानाकडे पाहिजे शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे स्वतंत्र आहो त्याला जाणण्यामध्ये पुष्कळ लोक थकले वेदाला हे नाही कळला कानडा राजा पंढरीचा राजा कानडा नाही कळला वेदाला नाही कळत स्वतंत्र बुद्धीनं म्हणून संतासवे बसता योग ज्ञानी पैसता आणि गुरुचरण उपासिता वैराग्याची म्हणून संतांच्या संगतीशिवाय का सामान्य नजरेला संत कळत नाही आम्हाला कळालं आता भाग्यवान जर ठरायचं असेल तर संगत संतांची करावी लागेल पण संत कळण्याकरता काही त्यांची काही लक्षणं संत दिसायला माणसासारखे पण असायला वेगळे संत नवती जगा माणसाच्या सारखे दिसतात माणसासारखे असतात वेगळे नाही संत देवच आहे
देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कसे ओळखतील सामान्याला ते? फक्त संतांचं रूप पात्र रंगवलं आणि जनसामान्यामध्ये येतात जगाच्या कल्याणाकरता संताच्या विभूती. पण देव आहे संत, संत संत नाही, संत देव आहे. याला लई मोठा पुरावा एक महाभारतातला. ज्या वेळेला सगळी सुद्धी मंडळी आपण महाभारतातला प्रसंग 12 वर्षाचा वनवास. त्या काळामध्ये पांडव फिरत असताना एक पती जर बसलेला असला तर दुसऱ्या पतीनं द्रौपदीच्या महालात जायचं नाही असं ठरलं होतं. सगळ्या जुन्या लोकांना ज्ञात आहे, ऐकलेला विषय. आणि तुम्ही सगळे विद्वान लोकांची कीर्तनं ऐकलेली सगळी श्रोते मंडळी आहात, ज्ञात आहे मला. तुमचा परिसर म्हणजे विद्वान कीर्तनकारांची खाण आहे तुमची माती. त्या परिसरात आजूबाजूचा जर विचार केला, तुमच्या गावातही महाराज आहे ना. मी आता फोटो पाहिला, गावातलेच आहे ना बाबा, मंदिरामध्ये फोटो ठेवलेला आहे बाबा. काय चेहरा आहे त्यांचा. चेहरा पाहिला, अशी प्रसन्नता चेहऱ्यावरची. हे नामचिंतनाची ताकद आहे. हा संगतीचा परिणाम आहे. थोडस माफी मागून बोलतो, गुरुवारी रामभाऊ बाबाची भाषा आहे. लई माला घातल्या, लई गंध लावला आणि चेहरा जर फडका दिसला तर समजायचं भडवा चिंतन करत. चेहरा फडका नसावा, हसता चेहरा असावा. कारण तुमच्या अंतकरणातल्या सुख दुःखाचं जिथं उमटलेलं तुमची साधना आपली चेहऱ्यावर उमटलेली असते. म्हणून नामचिंतन करणारा चेहरा बघा तुम्ही. असं वाटतं याच्याशी आपण होऊन बोलावं, त्याने बोलतच राहावं, आपण ऐकत राहावं. अशी काही माणसाची चेहरे. पण काही माणसं बोलायला लागले का हळूच बोलते, मोठी आग लावून देते. ते जर कधी काही माणसं गावात असे असतात, तुमच्या भागात नाही आमच्याकडचं, 2 माणसं जर बोलत असतात, तो जर आला तर विषय बंद कर, विषय बंद कर. इतके खराब काही माणसं. बेटाला बेटा द्विजवराच्या गायी चोरीला गेल्या आणि अर्जुन शस्त्रास्त्र आणण्याकरता नेमकं त्याच खोलीमध्ये हत्यार पडलेले होते. अर्जुन गेला, धर्मराजा बसलेले होते महालामध्ये. आणि तितक्यामध्ये अर्जुनाच्या लक्षात आला आपण नियम केलेला. काय नियम केलेला? जर कुणी पती बसलेला असताना दुसरा जोही कोणी येईल 5 पैकी त्याने काय करायचं, वनवास स्वीकारायचा परत. आणि नेमकं अर्जुनाच्या लक्षात आलं आणि नंतर अर्जुन म्हणला, दादा आपणच नियम केला तो आपण पाळला. आणि मग आपण करायचा तो दुसऱ्या करता नाही, स्वतः करता पण लागू असावा. आणि मी अरे तू लहान आहे, मोठ्या कर नाही म्हटले दादा, नियम केला ना तो आपण पाळला. घेतला साधूचा वेश, झाडी दाटा वाढवली, दंड कमंडलू भगवे वस्त्र निघाला अर्जुन. आणि इकडं काय केलं, इकडं घटना अशी घडली का बलराम दादानं जमवलं कुणाचं, सुभद्रेचं, दुर्योधनाबरोबर. देवाला चिंता पडली, हा अर्जुन कुठे गेला असं. आणि जर का लग्न झालं दुर्योधनाबरोबर सुभद्रेचं, फिरत 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 अर्जुन भगवंताला दिसला. सांगितलं, अर्जुना दादाने जमवलं कोणाचं, सुभद्रेचं. कोणाबरोबर? दुर्योधनाबरोबर. देवा असं करू. मग तुला काय वाटतं अर्जुना, सुभद्रा कोणला दिली पाहिजे? हा देवा तुला हे काय सांगायचं काम आहे? अरे मग तुला दिली पाहिजे का? अरे देवा तुला हे काय सांगायचं काम आहे? बरं एक काम कर, तुला जर सुभद्रा लागत असेल तर तू गावात साधूचा वेश घेऊन बैस आमच्या, नाहीतर सुभद्रा तुझ्या हाती लागणार नाही. आणि ज्या वेळेला अर्जुनानं वेश गावामध्ये मस्त धुनी केली, चिमटा ठोकला आणि बसले. आणि माता मावल्या पाणी आणण्या सकाळी सकाळी जुन्या काळामध्ये 8 हे कुठून तरी 12 वरून पाणी आणायचं. आणि एका माऊलीनं पाहिलं साधू गावात आला. हे गावातलं ताजं बातमीपत्र. मला वाटतं पेपरची सुविधाच नव्हती. आणि मग सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, साधू आलाय, साधू आलाय. आणि दुर्योधना इकडं बलराम दादाकडे बातमी गेली. बलराम दादा म्हणजे कृष्णा म्हणे काय, अरे गावात कुणी साधू आला असेल, कुणी आपला साधू लोकांवर विश्वास नाही, तुम्हाला जायचं का आपल्याला दर्शन करायचं. सगळा खेळ याचाच होता. अरे असं बोलू नये बाबा, साधना असते जीवनामध्ये साधूंच्या. तुम्ही म्हणता तर चला दर्शन घ्यायला काय हरकत आहे. गेले पुढं बलराम दादा पाठीमागं भगवान आहे. दर्शन घेतलं साधूचं, बोलायचं नाही सांगितलेलं होतं. हवा पिऊन साधू राहतो, काही खात नाही, फळांचा ढिगार लागलेला, अर्जुन बसलेला आहे. आणि बलराम दादा म्हटले, हे बघा संन्याशी बाबा, तुम्हाला आपल्या घरी जेवायला आमंत्रण, पण आमंत्रण स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हा विषय काय देवाचा आणि अर्जुनाचा झालेला आहे. अर्जुनानं देवाकडे पाहिलं, देवाने खुणावलं हो म्हणतो. अर्जुन म्हटलं ठीक आहे येतो म्हटले जेवायला. पाठीमागून दुर्योधन बलराम दादाला हात लावला. दादा तुम्ही काय करता? अहो हे साधू लोक तुम्ही घरी जेवायला घेऊन चालला.
अरे आपल्या सुभद्रेला शेवा घडेल, कळलं तुम्हाला शेवा. तिला अर्जुनाला घरी जेवायला हे पंगत बसली आणि सुभद्रेला पाहिल्याबरोबर अर्जुनाचा सगळा घालमेल व्हायला लागला. मिठात भाजीत पोळी सगळा घोटाळा. दादा मी तुम्हाला म्हणलो होतो याला घरी आणू नका, ऐकलं नाही. अरे एक काम करा, 3 दिवस मुक्काम करा म्हणजे आमच्या सुभद्रेला शेवा घडेल. देव भगवान म्हणले दादा असं करू नका. ऐकलं नाही. गावात यात्रा आहे देवीची, आमंत्रण आलं. सांगितलं बलराम दादाने, कृष्णा सुभद्रा शेवेत आहे, साधू थांबलेला आहे, जरा लक्ष असू दे, मी यात्रेला चाललो. बलराम दादा गेल्याबरोबर देवा सांगितलं अर्जुना, अरे 1000 हत्तीचं बळ तुझ्यात आहे आणि तुला पोरगी पळून घेऊन जायला काय हवं. हे बघ आता जर ही का वेळ चुकली तर सुभद्रा तुला मिळत नाही. सुभद्राच रथात आहे, अर्जुन मागं बसलेला आहे. गेले निघून. कळालं, अरे बलराम दादा, कृष्णा, अरे साधू कुठे? म्हणे खोलीत असेल, सुभद्रा शेवेत असेल. अरे जरा बघ, पळून गेलाय तो साधू. तू कुठं होता? म्हणजे काय जरा डोळा लागला होता. जाऊ दे आता, गेलाच घेऊन तर मग काय करता. बलराम दादा म्हणे पाहायला तर पाहिजे तो कोण आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोण आहे नेमका. भगवान म्हणले मला वाटतं तो का अर्जुन होता का नो. अरे हा सगळा खेळ तुझाच आहे. म्हणजे आता ऐका मूवी किती पुढे, एवढ्या मूवी करता मला इतकं लांब यावं लागलं. तो संन्यासी होनी जगी चोरोनी नेली माझी भगिनी, विकल्पने माझे मनी मी तू स्वरूप दोन्ही दोन्ही माझा भाव एकच होता, देव संत देव आहे विठाला. आपण कळाले तर पाहिजे ना संत काय लक्षण आहे त्यांची. कळण्याकरता उघडा महाराजचा आता भक्ती विजय. संत जर कळायचे असले तर इतकं सोपं, येड्याला कळलं अशा मैपती महाराजच्या. गळ्यामध्ये तुळशी माळ, गळादान, कपाळी गंग. आता पुढची ओळी सगळ्यांच्या कामाची आहे. शत्रू मित्र समान, पराचे नेने दोष गुण, ब्रह्मरूप भासे जन हे लक्षण समजांचे. दुसरी ओळी आता इकडं मी पटकन कळत पहा. आपुले आणि पराचे बाळ दोन्ही अंगणात खेळताय आणि रडायला लागल्याबरोबर लगेच त्या माऊलीनं काय केलं, शेजाऱ्याचा मुलगा ना आपला मुलगा रडताना पाहिले, दोघं जवळ बोलवले. बिस्किटच्या पुड्यामध्ये पार्ले किती पुढे असतात, बिस्किट किती असतात? कमी झालं. हा 8 9 7 8 9 लहान केलंय 7 बिस्किट. हा एवढं सवय. बिस्किट लहान केली, पूर्वी अजून मोठी झाली. 7 एक दरम्यान 7 ठीक आहे 7. मग ती माऊली काय करते, 3.5 बरोबर बिस्किट दोन्ही मुलांच्या हातात कुठेतरी हेच मैपती महाराजांना दाखवून द्यायचंय. आपुले आणि पराचे बाळ रडता देखो नि तात्काळ, दोन्हीची सारखीच तळमळ हे लक्षण संतांचे. आपला परका तुमचा लांबचा हा भावच त्यांच्याकडे राहत नाही. त्यांचं हृदय कसं आहे, मृदुस बायन वनीत तैसे सजनाचे चित्त. संत करण्याकरता तेच संत आहे ज्यांचा हेत विठ्ठल. अंता मना नये, लोभ मना नये, विरक्त जाना जगी समजतेची संत. संत कळण्याकरता मला वाटतं शास्त्रामध्ये 3 प्रकार मांडू. आता पटकन कळलं आपल्याला, आधम, मध्यम आणि उत्तम. काय आधम दृष्टी, चमत्कार करतात ते संत. फसले इथं काय, चमत्कार करणारे सगळे संत असतात असं नाही. संतांनी चमत्कार केली पण प्रासंगिक स्वरूपातून, व्यापक स्वरूपातून. सगळं जीवन चमत्काराकरता समर्पित नाही केलं. तसं जर पाहिलं तर बंकट स्वामी महाराजांचा एक लेख वाचला मी. त्याच्यात असं आहे की साधू जन्माला येणं हा सगळ्यात मोठा चमत्कार.
आणि साधूनं ठरवलं तर पावलाला चमत्कार करू शकतो. हे साधूचं जीवन आहे. पण चमत्कारा करताना ज्ञानोबांनी चमत्कार केले. भिंत चालवली, रेडा बोलवला. हे चमत्कार ठळक आहे, दिसणारे आहे, पण एक अदृश्य चमत्कार पण सगळ्यात मोठा आहे. मला मांडायचा आहे तो आपल्या समोर. शुद्धीपत्र आणण्याकरता प्रतिष्ठानातून निघाले. आता यांना शुद्धीपत्र मिळू नये असंच पत्र दिलेलं होतं पैठण आळंदीकरांनी. प्रतिष्ठानला गेले. कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या वडिलांची मामा गोपदेव न्याय द्यायला आणि शॉर्टकट सांगतो, धर्मसभा भरलेली आहे आणि एक मुखाने निर्णय पार पडला. काय? का संन्यासाच्या कार्ट्यांना प्रायचित्त नाही. असं करू नका. जरा बघा, विचारलं होतं माऊलीला. कुरळे केस, लाल बुंद उठणे अंबरायांचे, धनुष्याच्या आकाराच्या भोया आहे माऊलीच्या. एक पंडित विचारतोय, हे तुझं काय नाव आहे? कुरळ्या केसाचा. माझं ज्ञाना. ज्ञानाचा अर्थ कळतो का तुला? काय नाव सांगतोय? ज्ञाना. अरे ज्ञानदेव म्हणतात ज्ञानाचा दिवस आणि हातो पतित वेश बालकाचा. तो चाललाय रेडा, याचंही नाव ज्ञानाचं आहे. पखाल टाकून वाघ्या नावाचा पुढे पाणी वाहण्याचं काम करतो ना रेडा म्हैसा, त्याचंही नाव ज्ञानाचं आहे. मग तो तू एक आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. त्याला मारल्यावर तुला लागेल का लागणार नाही. आसूड घेतला हातामध्ये आणि आसूड, मला वाटतं आसूड करण्याकरता जुन्या काळात बैल नांगर असायचा आणि त्या बैल नांगराला एवढासा दांडा आणि सडक लांब चाबूक, त्याला 3 बोटाचा पट्टा असायचा. त्याचा टोला सामान्य बसत नव्हता आणि त्या म्हैशाच्या शेपटीवरती असा आसूड टाकला. 3 बोटाचा पट्टा ज्ञानोबरायाच्या पाठीवरून म्हटला. उमटल्याबरोबर आता मात्र लोकांना कळायला लागलं होतं हे जसं बोलतात तसं करणार आहे. पण नाही हो, काय वारकऱ्याच्या संतांनी या समाजाचं बिघडवलं होतं म्हणून इतका त्रास दिला. 1 नाही 2 नाही 25 आसूड मारावे, ज्ञानोबरायाच्या पाठीतून रक्ताची चळकंडी यावी. आता समाजाला सहन होऊ नये. बसलेल्या लोकातल्या काही लोकांनी उठावं आणि हात जोडून सांगावं, हे नका मारू. आम्ही अजून असं पाहिलं नाही. दुसऱ्याचं दुःख स्वतःच्या अंगावर घेणारा जगातला पहिला साधू माझे ज्ञानोबा आहे. आता मात्र थांबवलं. शुद्धीपत्र मिळाल्याचा उल्लेख भक्ती बाबांनी मला वाटतं ब्रह्मचित्काला मुक्ताई दर्शन 80-90 रुपये किंमत असावी त्याची. आता वाढली असेल कदाचित. आम्ही 70 रुपयाला घेतलं होतं त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये उल्लेख होता शुद्धीपत्राचा. ज्या वेळेला ही 4 भावंड आता निघाले, तुमच्या परिसरात बोलतोय मी आता, निघाल्यानंतर तो रेडा जो वेद बोलवला होता ना, आणून या म्हैसा मारी ती शेपुटीन तो चवळ ओठे ज्ञानदेव, तोच रेडा या 4 भावंडाच्या पाठीमागं आळंदीच्या दिशेने निघाला. ही माऊलीच्या जीवनातली सगळ्यात मोठी घटना आहे. नाही लक्षात आलं नांदूर पठारकरांना आपलं? अरे 750 वर्ष अगोदर रेड्याला कळत होतं कोणाच्या मागे जावं. आज माणसांना कळत नाही. केवढं मोठं दुर्दैव आहे. त्या रेड्यानं संगत संतांची केली आणि इतका भाग्यवान ठरला. आडे फाट्याला येऊन मला वाटतं रोकडोबा मसोबा देवस्थान, आज ज्ञानोबारायाचा जसा उत्सव होतो ना, त्याच पद्धतीत एका रेड्याच्या यात्रेला गर्दी असते. संघ संतांचा घडले. चुकीचा संघ नको, मोठ्याचा संघ. चमत्काराची नजर फसगत. गारुडी चमत्कार करत होता, मातीचे पैसे करायचा. मग गारुडी संत होईल का? नाही होऊ शकत. त्याला जर मातीचे पैसे तयार करता येत होते तर शेवटी कशाला पदर पसरतो द्यावं मायबाप म्हणून. इथं फसगत होईल आपली. मेहनती काही टाना नामस्मरण. चमत्काराची नजर द्या सोडून बाजूला. घ्या दुसरी नजर होती आपली मध्यम दृष्टी. वेशभूषेवरून ठरवणं का हे संत आहे. इथे आपली फसगत आहे. काय फसगत? मला वाटतं एवढं खरं आहे का हे कपडे धर्माचं रक्षण करतात. एवढं खरं आहे. आता मी जर असाच कंबर बांधलेलं फेटा याच कपड्यावरती पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बसू
लोक पिक्चर कमी पाहतील, ये बाबा की बुद्धी क्यों भ्रष्ट हो गई. म्हणजे कपडे धर्माचं रक्षण करतात हे खरंय. आणि कपडे घालून महाराजांनी पानटपरीवर थांबू नये. हा थांबायचं तर त्याने कपडे बदलून उभं राहावं. म्हणजे संप्रदायाची वाचल याचं काय व्हायचं ते होईल. विठाला आपली बसगत आहे कपड्यावरून. काय साधू कसे वरुणी पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मज्ञाना निमग्न तो वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे संतांचे विचार. मला वाटतं आम्ही मागं लागलोय कुणाच्या प्रसिद्धांच्या. आज बऱ्याच लोकांचे डिपे प्रसिद्ध कीर्तनकारांचे. प्रसिद्धाचे ठेवू नका, सिद्धांचे ठेव. प्रसिद्धीपासून लांब असतात सिद्ध, स्वतःला झाकून ठेवतात. ही दृष्टी आहे मध्यम. मला वाटतं संत कवी गणपती महाराजांचा एक दुसरा ग्रंथ आहे संत लीलामृत नावाचा. आणि या संत लीलामृत मध्ये कथा आलेली आहे नवनाथ ग्रंथात. उत्तराखंडी साचार गौड बंगाल देश थोर त्रिलोकचंद राजा राज्य करी. आणि या त्रिलोकचंद राजाचा मुलगा आहे. काय नाव त्याचं? गोपीचंद राजा अवधारी. पित्या मागे राज्य करी. 1200 ते करोनिनारी विषय सरोवरे पहुडला. 1200 बायका. आणि मग त्याच्या आईचं नाव मैनावती. माडीवरती फिरत होती. विधवा पण आलेलं आहे. आणि एक नाच चाललेली आहे भारा घेऊन डोक्यावरती. आता नवनाथ ग्रंथात लीलामृत मध्ये एकच फरक आहे. इकडं गवताचा भारा आणि तिकडं काष्ट भारा, सरपानाचा भारा. पण दोन्हीकडं एवढाच बदल आहे. आता तो भारा डोक्यावर टेकलेला नाही, आधांतर चालतो. शिरापासोनी हातभरी काष्टभार चालतो वरी. म्हणजे ती नाराच्या वय असं घटना अशी घडल्या जाते. ते नाथ पाहिल्यानंतर मैनावती पळत येते आणि साष्टांग दंडवत करते. का माझा शिष्यत्वाने स्वीकार करा. कोरा का गड्डावी महिना अक्षरी लिहिली नसती जाना. काही काही माणसं गुरु करायचं लय नाद असतो काही माणसाला. इतके गुरु गावात महाराज आला घालमार, आला महाराज का घालमार. आणि मग आपण त्यांना विचारावं का हो गुरु आपण 5-50 गुरु करून टाकले म्हणतात. गुरु टाकाय करता करायचा नसतो. गुरुची जबाबदारी असते शिष्याला देवाची भेट करून देणं. ही गुरुची जबाबदारी आहे. आणि गुरुशिवाय संताशिवाय नाही कळत. बडा कठीण यमघाट कोण बतावे बाट. गुरु बिना कोण बतावे बाट. म्हणून संत मध्यम दृष्टी इथं फसगत आहे आपली. आता नाथ तिला काय म्हणतात की बाई नको तू राजाची बायको एका राजाची आई आहे, मी तुला अनुग्रहित करणार नाही. नाथ निघून गेले. पण नाथ ज्या जागेवर राहत होते ना, ज्याला मलमूत्राचं पाणी गंध गर्मीमध्ये नाथ राहत होते. किती झाकून होते स्वतःला. कळतंय का मला? आता मात्र तिनं सेविका पाठवल्या. कथा मोठी, माझ्या कामापुरता भाव घ्यायचा त्याच्यातला तोडून मला. आणि आता मात्र ज्या वेळेला नाथ अनुग्रह तिला देतात ना, अनुग्रहित झाल्यानंतर तिला असं वाटत होतं आपल्या पुत्रानं गोपीचंदाने सुद्धा अनुग्रहित व्हावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. पण गोपीचंद सुद्धा त्याची जी पत्नी आहे 1200 बायकांतली एक प्रमुख आहे, तिचं नाव आहे लुमावती. या लुमावतीनं कुभांड केलं आणि राजाला काही त्याला सांगितलं तुमची आई रात्रीच्या वेळेला त्या नाथाकडे जाते. गावात चर्चा आहे आणि मला तरी काय करायचं. नातच उचलले ना आडात टाकले. बरोबर का? किती झाकू नये, कळाले नाही. ठरवलं असतं तर ही पृथ्वी पालथी करून टाकली. इतकी ताकद अंगात नाथांच्या आहे. पण तरी सुद्धा खाली जल आसरं, वर वायू आसरं आणि मध्ये नाथ चिंतन करत बसलेले समाधी अवस्थेत. आणि मग त्यांचे शिष्य आले. काय त्यांचं नाव बोला आता पटकन. वा, कानिफनाथ महाराज. आणि कानिफनाथ महाराजाला गोपीचंद राजांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर बस गुरु करायचा तर असा 700 शिष्यांचा लवाजमा, बॉडी गाडी दाढी हे सगळं काहीतरी असावं ना. तर असं कोणालाही गुरु. गोपीचंद राजा म्हणला आता शिष्य करायचं. आणि मग कानिफनाथ महाराजांना म्हणला शिष्यत्वाने स्वीकार करा. विचारलं कोण आहे? या देहाला. गोपीचंद म्हणतात तळपायाच्या मस्तकाला गेली कानिफनाथ महाराजाच्या. आता ओव्या लई खास आहे म्हणून इथं आलो. काय ओव्या? ऐका ना काय म्हणतात कानिफनाथ महाराज. अरे तू गोपीचंद आहे? भगीरथीचं निर्मळ पाणी आणि त्याच्या पोटी अशी केर सुनी. नाही कळली भाषा. आता एक दुसरी ओळी ऐका गणपती महाराजची.
लय खाली येऊन नाही बोलणार, इतकी गोड उभी ना पाठ करून ठेवा अशी बोली. कस्तुरीचे आळे केले ते अमृत होतं की बरी. कस्तुरी माती सुगंधित असते आणि अमृतानं आता शोभा आहे तिला, पण कोण्या तरी मूर्खानं तया माझी पलांडू लागली, कांदा आणून लावला. कशात? अमृतात. त्याच्यात कल्पतरू यायला पाहिजे होता. विठाराव पुढचा भाग मध्यम दृष्टी. आता इथं फसगत आहे. मला वाटतं खानदेशमध्ये झिपरू महाराज म्हणून होऊन गेले. मला त्याचं नाव आठवणार संस्थांचं. वाड्याच्या पुढे गेल्यावर गरम पाण्याची कुंड आहे, वज्रेश्वरी. या वज्रेश्वरीच्या बाजूला गणेशपुरी संस्थान, आणि या गणेशपुरी संस्थांमध्ये शक्तिपात संपन्न संप्रदायाचे संस्थापक नित्यानंद स्वामी होऊन गेले. या नित्यानंद स्वामीचे एक शिष्य होते, त्यांचं नाव आहे मुक्तानंद. या मुक्तानंद महाराजांना साधना करत असताना काही अडचणी तयार झाल्या. आज त्यांची समाधी येवल्याजवळ सुकी नावाचं गाव आहे, तिथं स्वामी मुक्तानंद महाराजांची समाधी आहे. आम्ही गेलो दर्शनाला, त्या समाधीतून सुगंध येतो आजही. आणि लिंबाचं झाड आहे, त्याचा पाला गोड लागतो, हे आम्ही स्वतः अनुभवलं. तोडू नाही, त्या समाधीजवळ मुळ्या गेलेल्या आहेत त्या लिंबाच्या झाडाच्या. आणि मग या मुक्तानंद महाराजांना साधना करत असताना काही अडचणी तयार झाल्या. त्यांनी अनेकांना विचारले, असा मार्ग मिळाला, खानदेशमध्ये जा, झिपरू महाराज आहे. आता हे झिपरू महाराज गावात फाटक्या कपड्यांनी राहायचे आणि मुक्काम कुठं असायचा? उकिरड्यावर. लहान मुलं वेडा वेडा म्हणून दगड मारायचे, आणि समजा कोणी त्यांच्या अंगाला असा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ते अंगाला विष्ठा चोपडून घ्यायचे. काय झाकून आहे स्वतःला. मुक्तानंद महाराज त्यांची अडचण घेऊन तिथं जातात. हे उकेरड्यावर बसलेले, विष्ठा चोपडलेली अंगाला. मुक्तानंद महाराज म्हणतात, यांच्याकडे अडचण सोडवायची. आणि सांगितला प्रश्न काय असेल, म्हणजे आज्ञाचक्राविषयी मोठा भाव आहे, काशीनाथ महाराज सांगायचे. आता त्यांनी जी अडचण आहे ती सांगितली. त्या मुक्तानंद महाराजांना झिपरू महाराजांनी काही सेकंदात मुक्त केले. आता बघा बरं का, एवढ्या मोठ्या शक्ती संपन्न गादीचा मालक, त्याचा शिष्य, त्याला असणारी अडचण, जगाच्या दृष्टीनं वेडा महात्मा, या वेड्या महात्माने मुक्तानंदाला मुक्त केलं. म्हणजे वेशभूषेवरून फसगत होऊ शकते, इथं संत कळणार नाही. मग कळण्याकरता उत्तम दृष्टी कामाची. काय उत्तम दृष्टी? 12वा अध्याय उघडा, सगळे भक्ताची लक्षणे. 9वा अध्याय घ्या, जयाची चौखटे मानसी मी होण असे क्षेत्र संन्यासी, जयाने दिली या देवपाशी वैरागी गा. जे ज्ञान गंगे न्हाले पूर्णता जेवो निधाले, जे शांतीशाले पालव नवे, जे परिणामा निघाले कोंब, धैर्य मंडपाचे स्तंभानंद समुद्री कुंभ चुरकडून भरिली. जया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्याचे परवते सर म्हणती, जयाची आलेले माझी नीती जिहादी दिशे. आयशे जे महानुभव दैवी या प्रकृतीचे दैव, जे जाणण्या सर्व स्वरूप माझे. ऐसे मीची हो नि पांडवा, हे करीती माझी सेवा, परिणवलावा तो सांगे नाईक गा. ही लक्षणं जर दिसून आली तर समजायचं हे संत आहे. आणि अशा संतांच्या संगतीत तुम्ही आला की तुम्ही भाग्यवान ठरतात. अभंगाच्या पहिल्या भाग्यवंत जोडी
माणसाने कबूल करावं, आमचा परिचय सुद्धा नाही, पण जसा हात आहे तसं गोड हात आहे. ती ज्ञानोबरायची विशेष कृपा आहे माऊली, कारण माऊलीच्या कृपेशिवाय कुणालाही गुण प्राप्त होत नाही आणि कुणी मोठा होत नाही. आणि एकदा माणूस मोठा झाला ना की तुम्ही पाठीमागं किती बाबाट करा, याला काय येतं याला काय येतं, तू गप्प बैस, माऊलीची कृपा आहे, तू म्हणण्यानं काय फरक पडणार. विशेष कृपा आहे, गोड असा हात आहे. आपल्याला जरी वाटत असलं तर तो रियाज आहे त्यांचा वरचा, जो करेगा रियाज वही करेगा राज. आणि आपल्याला असं वाटतं त्याला काय असं असं तू वाजव हो. आणि हे सगळं चित्र पाहायला हे आनंद वाटला मला. हे लेकरू काय नाचता एवढी आपल्या येते का सिद्धी बाबांच्या आकाश महाराजांकडे बरं गोड नाचताय ना. आणि हे चित्र आकाश बाबा आता पाहायला भेटते. हे पहिला काळ अवघड होता, हे जुनी भजनी लई हक्कड आमच्या भागात हे ज्या ज्या गावात होते त्यांनी नवीन भजण्यात तयारच होऊ दिला नाही. अहो मग मी याच्यासारखा होतो असा, मी शिवरला होतो शंकर स्वामी संस्थानला, आणि मी जर आमच्या गावाला गेलो ती जुनी भजनी, मी जर टाळ घ्यायला लावलो मी ते जिनं जर चुकून टाळ घ्यायचो. बरं जर घेतला टाळ मला म्हणायचे तो कलई बाबा होणार आहे का. आता मी बाबा धरून ती मेली पाहायलाच राहिले. बरं जर घेतला टाळ मला म्हणायचे काही टाळ घेतो ना होय म्हण सांग. आता ह्याच्याचा अभंग पाठ नाही, मी तो कोणत्याच धोरणात पण मी काय करायचो. जुने काशाचे टाळ लई मोठमोठे लई नाका टाळ आहे, आज तोंडापुढं धरायचं, जोर जोरात हाणायचो आणि त्या आवाजात काही म्हणायचं. आणि त्यावेळेला काय पॉवरफुल सिस्टीम नव्हती दादा, सुतळीला बांधलेले माई घनाचा टोला आणला तरी हॅलो म्हणत नव्हतं. आणि मग कोणता बाबा आला ते मला म्हणायचे होय म्हणसाल, मी आपलं तोंडापुढं टाळ धरायचा, जोर जोरात हाणायचा आणि त्या आवाजात काही म्हणायचं. एकदा वाल्मिक बाबा बांधगाव टाकळीकर, या जुन्या लोकांना माहिती असं वाल्मिक बाबा बांधगाव टाकळीकर, ते टाकळीकरांनी चौकड्याचा अभंग घेतला, आरती एकनाथा महाराजा समर्थ. आता हा चौकडा नवीन माणसाला चाल लावायला जड जातो. ते म्हणे आधीची जिरवणी. आता मला तुम्हाला विचारायचं या लेकराला जिरवणं काय करतं. मला म्हणे लई म्हणतो ना, लई चाल म्हणतो ना, होय ना म्हण ना आज चाल. आता आपल्याला काय चौकडा असू नये तू कोणता जोर जोरात हाणायचा आणि त्या आवाजात काही म्हणायचं. ते वाल्मी बाबा निघून गेले, मग त्या आमच्या गावच्या भाजना चर्चा. ते म्हणे का रे आपण कोणता बाबा आणला आणि त्यानं कोणता बी अभंग घेतला याचा पाठच राहतो. ते बोलले ना मला म्हणतो एवढा पाठा झालाच का सगळ्या म्हणत कसा भाग्यवान सांगितला तो कोणता, ज्याला संतांची जोडी प्राप्त झाली. पहिला भाग्यवान आहे भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरा भाग्यवान भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तिसरा भाग्यवान उजळले भाग्य अवघे देवावरी माया. पाचवा भाग्यवान भाग्यवंता घरी भजन पूजन. सहावा भाग्यवान तरणा भाग्यवंत मला वाटतं या प्रमाणाचा अर्थ आमच्याकडे सराला भेटला सद्गुरू नारायण गिरी महाराज होते आणि मी विद्यार्थी अवस्थेत या प्रमाणाचा अर्थ ऐकला होता. ते म्हणले माणसाला कलेक्टर होता येईल पण कीर्तनकार नाही होता येणार. काय महिमा असं ते म्हणतात, कुणी योगी व्हा, कुणी जपी व्हा, कुणी तपी व्हा, कुणी ज्ञानी व्हा, मज या कीर्तने विना Thank you.
त्याच्यात आजचा भाग्यवान आहे, ज्याला संतांची जोडी नाही आम्हाला प्राप्त होणार, पण त्यांच्या बोधाची होऊ शकते. ज्ञानेश्वरीची संगत म्हणजे माऊलीची संगत आहे, गाथ्याची संगत म्हणजे तुकोबरायाची संगत आहे, नाथ भागवताची संगत करा, नाथ बाबाची भागवत आहे संगत आहे. म्हणून त्यांच्या बोधाची संगत घडली तरी माणूस भाग्यवान ठरतो. बरं चला, भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची. जरा संतांच्या घरात डोकावून बघा, यांच्याकडे काय संपत्ती, काय प्रॉपर्टी, काय मालमत्ता, काय संतांकडे. थोडंसं इकडे चला, दंडकारण्यामध्ये जाऊ. शबरी माता डोका जरा झोपडीमध्ये. काय हो, काय प्रॉपर्टी आहे शबरी मातेची आपल्या नजरेला? काहीच नाही. पाणी प्यायला ग्लास नाही. जुनी लोक पळसाच्या पानाचा द्रोण करायचे, आता पळसही राहिले नाही. तुमच्याकडे असत नाही भागा, तुमचा डोंगर भाग. पळसाच्या पानाचा द्रोण, आता सगळं यंत्रयुग आहे. आणि पळसाच्या पानाला लिंबाच्या काडीनं विणून पत्रवाळी तयार करायची, आणि त्या पात्रावर जर भोजन केलं तर सुवर्ण पात्रामध्ये अन्न दान केल्याचं पुण्य पदरात पडतं. अशी पळसाची ताकद आहे. पण आता राहिलं कुठं? आता यंत्रयुग आलंय. यूज आणि थ्रो, वापरा आणि फेका. सगळीकडे तसंच झालंय. काहीच नाही, वापरणे आणि फेकणे. म्हणून एक बोलून जातो वाक्य, एवढं एवढं स्टेटस म्हणून घरी न्या. वस्तूवर प्रेम करू नका, आसक्ती होते. कारण एखाद्या वस्तूला 43 सेकंदापेक्षा जास्त जर पाहिलं ना, चित्तात आकर्षण तयार होतं. म्हणून विद्वान लोक चेहऱ्याकडे पाहून बोलत नसतात. जरी नजरेला नजर भिडली पटकन खाली पाहतात बघा. जे विद्वान लोक आहेत पाहणार नाही एखाद्या वस्तूला. का? वस्तूवर प्रेम कराल आसक्ती होईल, संसारावर प्रेम कराल दुःख देईल, माणसावर जिथं जिथं प्रेम कराल धोका खाल. या जगामध्ये प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. केलंच प्रेम कधी त्याच्यावर करा, बाकीचे येऊन जाईल थ्रो आहे याच्यावर बोलायचं. मेरे सदर में दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. काली कमली मेरा यार चाहिए, प्यार के बंसी वाले का, प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए. काली कमली वाला मेरा शबरी माते डोका काहीच नाही. प्रभू रामचंद्र दर्शन द्यायला शबरी मातेला आश्रमात जातात त्याच्या. बघा बरं का, जरा इकडची बाजू सांगू एकदा आपल्याला. आपल्या घरामध्ये जरा जरा डोका तुम्ही, पहिला चप्पलचा स्टँड आहे वाट्यावर, आतमध्ये गेलं का रंगीत टीव्ही आहे, आणि ज्या ज्या काही चांगल्या वस्तू आहेत त्या दिसण्याकरता पुढे ठेवल्या जातात. आलेल्या पाहुण्याला पटकन दिसावं. कळतंय का? बरोबर. संसार म्हणजे प्रदर्शन आहे, पण परमार्थ म्हणजे दर्शन. पाठीमागं जा किचनमध्ये इतके भांडे, काही भांड्यांचा नंबर शेवटपर्यंत लागत नाही, आपला लागून जाईल. आवश्यकता नसताना किती संग्रह आहे. शबरी मातेकडे काही नाही, आपल्याकडे सगळं आहे, सगळे आपल्याकडे. प्रभू रामचंद्र दर्शन द्यायला दरवाजात आवाज देतात, शबरी मी आलोय ना, मी आलोय ना. आता अशा सोडली होती शबरी मातेला, नाही भेटत. कोण तू? ज्याचं आयुष्यभर भजन केलंय तो प्रभू रामचंद्र. राम शब्द ऐकला आणि टचकन डोळ्यात आशीर्वाद आले माझ्या शबरी मातेच्या. आत्ता आलास का देवा? तुला आता नाही आली का? अरे या डोळ्याला तहान लागली होती तुला पाहण्याची, नाही आला तू, आता दिसत नाही चांगलं. प्रभू विचारतात, किती दिवस झाले तू माझी वाट बघते. देवा ऐकायची हिंमत आहे का तुझी?
शबरी माता सांगते, जब मेरी आयु 16 बरस की थी तब से मैं आपकी राह देख रही हूँ. आज कम से कम मेरी आयु 16,000 वर्ष की हो चुकी है. बाप रे बाप, वयाच्या 16व्या वर्षापासून 16,000 वर्षापर्यंत रामनामाचा जप करा. काय वाटतं देवा तुला? अरे रोज रस्ता झाडायचे रे, आज नाही आला ना, उद्या नक्की येईल माझा प्रभू. या आशेनं जीवन जगले, नाही भेटलं तू, नाही आली तुला. रस्ता झाडून काढायचे का? तुझी पावलं सुकुमार आहे, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. तुझ्या पावलाला खडा ऋतू नये म्हणून रस्ता झाडत जायचे. आज नाही आला, उद्या नक्की येईल. नाही आला देवा. आखियन को छाई परी पंथ निहार निहार, जिभलिया को छाले पड़ी राम पुकारे पुकार. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, आएंगे राम जी, पधारेंगे राम जी. काय वाटतं? उगाच नाही आला प्रभू. मला एकच बाजू मांडायची आता. आपल्या घरात सगळं आहे का? कशाची उणीव आहे? सगळं आहे. शबरी मातेकडे काही नाही, काही नाही. आमच्याकडं सगळं आहे, आमच्याकडं सगळं आहे. देव नाही, शबरी मातेकडं काही नाही. देव आहे. ही प्रॉपर्टी संतांची आहे, ही प्रॉपर्टी संतांची. हे म्हणतात हे आमच्या घरातलं धन आहे, अभंगाच्या दुसऱ्याच्या. धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी
संगत सांगायची करा. आता धन आणि पांडुरंग या चरणावरती मी आताशी प्रवेश केला, पण भाव खूप मोठा आहे. माझ्यावर एक जबाबदारी टाकली का पुढं मला 15 मिनटं तो विषय बोलायचा आहे, म्हणून मी 5 मिनटं माझ्या हातात आहे. संगती याबद्दल बोलायचं आहे. माय बाय ज्ञानेश्वरीची जरी संगत घडली तरी ज्ञानोबरायाची संगत आहे आणि माणूस भाग्यवान ठरू शकतो. मी कदाचित यूट्यूबला तो माझा विषय आलेला आहे. माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या काळामध्ये साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी अर्थासह बघा एवढी जाड असायची आणि त्याला काळं पोर माऊलीच्या समाधीचं चित्र असायचं त्याच्यात, ओवीचा अर्थ लिहिलेला, आणि ती गाडीत माझ्या असायची ज्ञानेश्वरी. मी कीर्तनावरून चाललो असताना 12 वाजता इन्शुरन्स संपला गाडीचा. रंगवण्याकरता सांगत नाही, ज्ञानेश्वरीच्या समोर बोलतोय, घडलं ते सांगतोय. 12 वाजता इन्शुरन्स संपला आणि त्याच दिवशी 2:30 वाजता ॲक्सिडेंट झाला. दारणा नदीचा पूल आहे नाशिकचा, आताचा नाही, आता ते डबल काम झालं. शिंगल पूल अजून आहे तो जुना, आणि त्या जुन्या पुलाची एक गंमत आहे, वरच्या जाणाऱ्याला खाली दिसत नाही, भिंती बांधलेल्या दगडाच्या. तर ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला ते गाडी खाली आली होती. गाडी तरी काय इंडिका माझ्याकडे, आणि ती पूर्ण त्याच्यामध्ये आम्ही जाम झालेलो. इथून पाय गेलेली ड्रायव्हरची, पाय गेली इथून, आणि गाडी उलटी पडलेली होती. 2:30 वाजता ॲक्सिडेंट झाला. 4 वाजता दुधावाले लोक सुरू झाले, त्यांच्या लक्षात आलं काहीतरी झालेलं आहे, आणि मग ते धोतर पाहिल्यावर मुले कोणीतरी महाराज आहे, आणि मग त्यांनी ते ओढून काढत होते. ते सांगताय आजही तो म्हातारा ओढून काढत होते. ते म्हणे तुमची छाती इंजिनच्या आणि खुर्चीच्या मध्ये जाम होती, श्वासही बंद असं आम्हाला वाटत होतं, असं ते सांगताय. पण आम्ही एक चमत्कार पाहिला होता का तुमच्या पोटाखाली ज्ञानेश्वरी होती. आम्ही तुम्हाला ओढायचो, तुम्ही इकडून निघत नव्हते. कधी वाटायचं तिकडून काढावं, कधी तिकडं ओढायचो. एक अक्षर खोटं नाही सांगणार. इकडं ओढलं का ज्ञानेश्वरी फाटायची, तिकडं ओढलं तरी फाटत होती. मला पूर्ण बाहेर काढेपर्यंत ज्ञानेश्वरीची पानं झाली होती. सगळी ज्ञानेश्वरी फाटली होती. नांदूर पठारकरांना आपल्या लक्षात आलं की नाही कुणास ठाव, त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं गड्या, पण आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही. हे कृपा त्या ज्ञानेश्वरी. म्हणून विनंती आहे माझी जनाबाई सांगते, अरे जो वाचेल ना त्याच्या चरणावर दंडवत करेल, इतकं ज्ञानेश्वरीचा अधिकार आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी, एक तरी होवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, बस जीवनामध्ये ज्ञानेश्वरीची संगत करा, तुम्ही भाग्यवान करा. इथं बसलेल्या सगळ्या बहिणींना अगदी अगदी कळकळीनं हा तुमचा भाऊ विनंती करून चालला, तुमच्या घरात जर ज्ञानेश्वरी नसेल ना तर ज्ञानेश्वरी आणा. ही सगळी महाराज मंडळी आहे, यांना सांगायची ज्ञानेश्वरी घ्या. आणि नाही वाचायला वेळ, भगव्या वस्त्रात गुंडाला देवघरात ठेवा. तुमची लेकरं शाळेत जातात ना, त्यांना वेळ नाही ना, कारण टीव्हीच्या नाही शाळेत जायचंय, नका वाचायला वेळ घालू त्यांचा. वेदा म्हणून एवढं ऐका, फक्त तुमच्या लेकराला एवढं सांगा, चालता चालता ज्ञानेश्वरीवर डोकं टेकव आणि खुशाल शाळेत निघून जा म्हणा. 6 महिन्यात तुमच्या लेकराचा अनुभव येईल तुम्हाला का येड्याला देखील ज्ञान करून देणारी माझी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञान होय मोठा हाती मूर्खाच्या दगडा. म्हणून ज्ञानेश्वरीची संगत केली तरी माणूस भाग्यवान ठरतो. विठाला विठा युट्यूबला तुम्ही नाव टाकलं अनिल महाराज तुपे, सगळ्या नाट्याची कीर्तन येतील आणि ती जबाबदारी माझ्यावर दिली होती. आता ते प्रत्येक कीर्तनामध्ये सांगायला आम्हाला, तुम्ही जर म्हटले तर अजून ओवे आहे, सगळं सांगता येईल, पण खालून म्हणजे लोकांची इच्छा असते ते सांगावं. त्या दिवशी विशाल महाराजच्या कीर्तनामध्ये बसलो, खालून लोक म्हणत होते महाराज पिंगला म्हणा, पिंगला म्हणा. ते विशाल महाराज माझ्याकडे पाहायला लागले. ते म्हणे मी तर रोजच म्हणतो, पण अनिल बाबा बसले, ते म्हणून काय पिंगळ्याशिवाय काय. म्हणलं नाही, मला माहिती आहे लोकांची इच्छा आहे म्हणा. तर ते मला खाली वाकून काय म्हणले, म्हणून मी तर पॉकेट देणार. त्याच्यामध्ये म्हणले जाऊ द्या, हा विनोदाचा भाग सोडून द्या. एक आणि चांगलं व्यक्तिमत्व, माझे मित्र आहेत चांगले ते जवळचे,
भरपूर अभ्यास संत चरित्रावर गाडा अभ्यास आहे त्याही व्यक्तीचा. चला इथं आलो होतो का नात्या संदर्भातली कीर्तनं माझी यूट्यूबला. मला वाटतं जी माणसं रक्तावर प्रेम करत नाही, जे भावावर प्रेम करत नाही, ते देवावर कधी प्रेम करतील. आधी रक्तावर प्रेम करा, भावावर प्रेम करायला शिका. इथं बसलेल्या सगळ्या भावांना माझी विनंती आहे, तुमच्या बांधाच्या कडेला तुमच्याच रक्तातला कोणीतरी का नाही. अरे रक्त श्रेष्ठ आहे, संपत्ती नाही. संपत्ती वृक्षाची सावली कधी इकडं असेल कधी तिकडं असेल. संपत्तीला महत्व देऊ नका, संपत्तीपेक्षा रक्त श्रेष्ठ आहे याची आठवण ठेवा माझ्या दादाने. नका ना ती तुटू देऊ. अरे एकदा का घडी उस्तरली पहिल्यासारखी बसत नाही बरं का. म्हणून रक्त तुमच्या बांधाच्या कडेला तुमचा भाऊ आहे, किती जागा त्याच्याकडे एवढी असेल एवढी असेल एवढी असेल. हे बोलू का स्वाभिमानाचं वाक्य. एवढ्या जागेनं काहीच फरक पडत नाही. तुमच्या इथं जर संपत्ती असेल ना, इथं जर संपत्ती असेल ना तर 10 एकरवाल्याला 5 एकरवाला भारी पडतं. काय म्हणतो म्हणून एवढ्या जागेवरून बांधाच्या भावाची भांडणं कोर्टात आजपासून न्यायची नाही. गावात 5 पंचोबसला इथंच मिटवत चला, नका नेऊ कोर्टात. अरे सख्या भावाची भांडणं जर कोर्टात जात असेल, आपल्या आईचा अपमान असेल तो दुधाचा आईच्या, नका नेऊ. विनंती माझी कळकळीची आपल्या. अरे जेवणाकरता गाव येतं रे, अख्खं गाव येतं, जेवण करतं निघून जातं. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येते ना, त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येत असतो. सांभाळा, नाती तुटू देऊ नका, विनंती आहे. बहिणीनो, मी भाऊ तुमचा, तुम्ही बहिणी सगळ्या बसलेल्या. हा भाऊ जाता जाता पदर पसरून मागतोय तुमच्याकडे, एकच द्या या भावाला. कोणी काही मागेल, पण एकच सांगायचं आहे मला. 1,00,000-2 लाखाकरता आणि 1-2 गुंठे जागे करता भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून भाऊ नाही तोडायचा कायमचा. नका तोडू बहिणीने, विसरल्या का तुम्ही. हे रडाल तुम्ही सगळ्या रडाल, बहीण काय असते ते सांगायचं आहे मला. नका हिस्सा टाकू. एखाद्या वेळेला तुमच्यावर सासर रुसलं तर चालतं, पण माहेरातला भाऊ रुसू देऊ नका. आईबाप गेल्यावर हक्काचा उमरा फक्त भावाचा चपला सोडायला तुम्हाला. कुठं जाल तुम्ही, कुठं जाल. तुम्ही लहान होत्या, जरा आठवा तो दिवस. शाळेत जायच्या, चॉकलेट भेटायचं, तुम्ही एकट्या खात नव्हत्या. चॉकलेट हातात पडलं का रोज तुमच्याशी भांडण करणारा तुमचा लहाना भाऊ डोळ्यापुढे यायचा. चॉकलेट घरी आणायचं, दाताने 2 भाग करायचे, एक मोठा व्हायचा एक लहाना व्हायचा. मोठा भाग लहान्या भावाला आणि लहाना भाग खाणाऱ्या तुम्ही बहिणी होत्या. कुठे गेल्या आज या बहिणी. या बहिणींची गरज आहे दादा. आणि तुम्हाला विनंती आहे, बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण नाही साजरा करायचा, रक्षाबंधनचा सण नाही साजरा करायचा. काय लागत नाही हो त्यांना माहिती आहे मला. वर्षाला एका साडीची अपेक्षा आहे रे तुमच्याकडून, आणि 8 दिवसाला एक फोन करायचा, ताई तू बरी आहे का. म्हणून तुम्हाला घरात नसेल करता येत, फोन मळ्यात जाऊन करत जा. नाही घरातून करता आला, मळ्यात जाऊन करायचा, ताई तू बरी आहे का. बस एवढंच बोलणार आहे, एवढंच बोलणार. 25 बायकात बसते आपली बहीण आणि सांगते माझ्या भावाचा फोन आला होता. का आनंद होऊ नये तिला. एका रक्तात वाढलेली आहे, एका आईच्या उदरात जन्माला आलेली आहे. का आनंद होऊ नये त्या बहिणीला. म्हणून विनंती रे, सांभाळा नातं. आज या नात्याला नजर लागलेली आहे. सगळ्यात जास्त भांडणं आज कोर्टामध्ये कोणती माहिती का, ही संपत्ती बहीण भावाची आहे. म्हणून विनंती करून चाललो, माझी जाऊ द्या 15 मिनिटं गेले कीर्तनातले, पण जर एक जरी बहीण भाऊ सुधारलं तर कीर्तनाचा सार होईल का नाही. माझ्या विनंती माझी आपल्याला, मी निघालोय त्याच्यातून. तुम्ही वणीचा गड पाहिलाय सगळ्यांनी, सप्तशृंगी पायऱ्यांनी बरं का, रोप्य नाही. तुम्ही गेलेली सगळी माहिती मला. आता पत्र झाली बरं का, बरोबर पायऱ्यांनी जाताना. लॉकडाऊन संपला महाराज सकाळी बाबा, आणि आम्ही दर्शनाला चाललो होतो. माझ्याबरोबर महाराज होते सुरेश्वर. अरे ज्या वेळेला आम्ही, आमच्या पुढे एक मुलगी 7-8 वर्षाची आणि तिच्या पाठीला एक 3-4 वर्षाचा मुलगा असा बांधलेला आणि पुढून गाठ मारलेली बरं का. ती जोडी केलेली अशी पाठीला. ती चढत होती राव ती पोरगी, पण पोरगाही 4-1 वर्षाचा, तिला 2 लागायचं, ती हुसाटी टाकायची. मी थोडा कवळ्या अंत करण्याचा माणूस आहे, माझं रडू जवळ आहे.
आणि मी त्या पोरीला म्हणलं, हे बाळ तुला बोजा झाला त्याचा, मी घेऊ का? तिनं माझ्याकडे रागा रागा पाहिलं, तिला वाटलं ओळखीचा आणि पाळखीचा, आणि ह्याच्याकडे कसं द्यायचं. आता पोरगी वरती एक टन आहे असा जागेवर, तुमच्या लक्षात आलं असेल, जागेवर टन. तिला तिथं बसायचं होतं, ती बसायला लागली. आम्ही तिची गंमत पाहत होतो, तिला बसता येईना, तो लोंबलेला होता. काय केलं राव त्या पोरीनं, ऐका ना, खाली वाकली आणि हाताने एक पायरी चढायला लागली. आता मला सहन नाही झालं राव, माझ्या डोळ्यात अश्रू आले. आणि मी त्या पोरीला म्हणलं, बाळ खरंच बोजा झाला रे त्याचा तुला? मी लांबचा नाही, मी नाशिकचा आहे, वरती गेलं तर तुझ्याकडे देऊन टाकतो, दे तर माझ्याकडे, आम्ही दोघं पण घेऊ लागतो. ती पोरगी उभी राहते आणि असं धारदार उत्तर देते ना, मला मरेपर्यंत विसरणार नाही मी. ती पोरगी म्हणते, महाराज तुमचं दोनदा ऐकलं तर त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज? तो माझा सक्का भाऊ आहे. नाही लक्षात आलं. आपल्या घरी गेलो आणि डायरीत एक वाक्य त्याच दिवशी लिहून ठेवलं, भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो, कधीच होत नसतो. हे बहीण भाऊ असतात. माझा ॲक्सिडेंटचा काळ होता, सगळं विकलं होतं मी, कर्ज झालं होतं माझ्या डोक्यावरती 21 लाख रुपये. बहीण माझी तुमच्या जिल्ह्यात आहे, नाव नाही सांगत मी, कोपरगावला आहे, तुम्ही ओळखतात सगळे, मोठ्या घरात आहे बहीण माझी. आणि बहिणीनं फोन केला, दिवाळीचा सण आला, माझा ॲक्सिडेंट झालेला होता तोच काळ. फोन केला, मला घ्यायला येतो का? मी बहिणीला म्हणलं, ताई पैसेच नाही बघ भाड्याला. तिनं फोनवर रडावून काय सांगावं, बहीण काय असते ते सांगतो बहिणीनं. ए राजा, तो फक्त माझ्यापर्यंत पोहोच, उसने पैसे घे, पण तू जर आला नाही ना, तुम्ही मला मोठ्या घरात दिलेलं आहे, आणि मोठ्या घरातली माणसं तुला माहिती नाही, ते म्हणतील का हिच्या भावाचा प्रपंच फाटकाय, मरून पाणी होईल माझं. उसने पैसे घेतले, बहिणीला घ्यायला कोपरगावला गेलो. बहीण ज्या वेळेला घरी येते माझ्या, लोकाच्या घरावर लाईटिंग पडल्या होत्या, माझ्या घरात देवापुढं दिवा लावायला तेल नव्हतं. बहिणीला लोकाचे लेकरं गुलाबजामुन खात होते, माझे लहान लहान लेकरं पाहत होते. बहिणीने ही अवस्था पाहिली, सगळे डबे रिकामी खडखड करत होते. बहीण माझी गळा धरते, रडते, काय सांगते, ए राजा कशावर काळजी करतो, श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी आहे, तुझी लहान लहान लेकरं आहे, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार, श्रीमंत बहीण पाठीशी आहे. 5,000 रुपये दिले आणि काय सांगते बहीण, एकदा माझ्या डोळ्यासमोर तुझ्या लेकरांची दिवाळी कर. बहिणीनो, बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ आज तुमच्या पुढे उभा आहे, बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा. अरे बहीण जाण्याकरता निघाली माझी, हलकी साडी घेतली होती, ऐकत नव्हती माझी. बहिणीनं खाली धावली, वरून तिच्या साड्या टाकल्या. नाही कळालं मला असं का केलं. येवल्याकडून सर मला म्हणे, ज्यावेळेला येवल्याला जातो स्वतः जवळचे पैसे 11,000 खर्च करते, पैठणी विकत घेते, तिथंच नेसते. मला नाही कळालं का असं केलं. तिच्या बंगल्यात प्रवेश करते, मी पाठोपाठ चाललो होतो, पुढून बहिणीची सासू येते, आत्या आमची, आणि बहिणीचा हात असा पदराकडे गेला. आता मला कळालं होतं बहिणीनं का असं केलं म्हणून. पदर धरला पैठणीचा आणि काय सांगते बहीण माझी, आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले दादा. अरे आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती माझी आपल्याला, मला वाटते मांडे खाण्याची इच्छा झाली होती आणि म्हणून खापर मिळालं नव्हतं. रडत असणाऱ्या चिमुरड्या माझ्या मुक्ताबाईजवळ ज्ञानादादा जातात, तोंडावून हात फिरवतात. बस एवढं घरी ना रे सार होईल. काय सांगतात, ए मुक्ते रडायचं काय काम आहे, जिचा भाऊ पाठी राखाय तिला रडायची काय गरज आहे. काय करशील ज्ञाना, तुला कशाची उणीव आहे. मांडे भाजायला तवा नाही ना, बहिणी करता हा भाऊ तवा व्हायला तयार आहे. बोलले नाही नुसते माऊली, वनव्यासारखे वाकले, योगाच्या सामर्थ्यानं लाल मुंड पाठ केली, पाठीचा तवा केला आणि सांगितलंय मुक्ते केलाय ना पाठीचा तवा, टाक पाठीवरती मांडा. माझ्या बाप बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला होता. याची आठवण असू द्या बहीण भावांनो. नका रे नका पोटात केष्टापूर.
बहिणीनो, जर भावासोबत बोलत नसाल, जे झालं असेल ते झालं असेल, पण सकाळी फोन करायचा भावाला, ए दादा रात्री कीर्तनात ऐकलं का रक्त श्रेष्ठ आहे, संपत्ती नाही, जाऊ दे, मागचं सगळं टाकून दे, नवीन नात्याला सुरुवात करायची, जा विसरून मागचं काय घडलं असेल, माघार घ्या ना बहिणीनो, तुमचं रक्त आहे ना, माफ करेल ना तुम्हाला. अरे तुम्हीच आई बनू शकता ना, आई गेल्यानंतर भावाची, घ्या माघार थोडीशी, होऊन फोन करा, नाहीतर तुम्ही करा ना माझ्या दादानो. अरे बहीण आईच्या जागेवर असते ना, पण माघार घ्या थोडीशी आणि होऊन फोन करायचा, जे बोलत नसतील त्यांनी सकाळी फोन करायचा, ताई आम्ही रात्री कीर्तनात ऐकलं, रक्त श्रेष्ठ आहे, संपत्ती श्रेष्ठ नाही, काय लागत असेल तुला आम्हाला सांग, आम्ही आनंदानं द्यायला तयार आहे, पण आमच्याशी आबोला ठेवू नको, कोर्टात आम्हाला नेऊ नको. विनंती माझी, बहीण भावाची भांडणच नाही तर रक्ताचं प्रत्येक नातं सांभाळा. झालेली सेवा मौली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर आरती